नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। आज मी आलो आहे पुण्यातील ऐतिहासिक आगा खान पॅलेस येथे। 1892 मध्ये बांधलेली ही भव्य वास्तू केवळ तिच्या सौंदर्यासाठीच नाही तर भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदानासाठीही प्रसिद्ध आहे। मित्रांनो, इथं प्रवेश करण्यासाठी तुम्ही ऑनलाईन तिकीट बुक करू शकता। ASIच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आगा खान पॅलेस निवडा किंवा इथे दिलेला QR कोड स्कॅन करून साधारण 20 रुपयामध्ये तुम्हाला हे तिकीट मिळेल। आता माझं तिकीट चेक झालंय आणि मी या भव्य पॅलेसकडे निघालो आहे। जसं जसं मी या वास्तूच्या जवळ जातोय तसं मला इतिहासाचा स्पर्श जाणवतोय। 1942च्या चले जाव आंदोलनादरम्यान महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधींना इथेच नजरकैदेत ठेवले होते। मित्रांनो, जी भव्य वास्तू तुम्ही पाहत आहात तोच हा ऐतिहासिक आगा खान पॅलेस। याच्या इटालियन शैलीतील कमानी आणि विशाल घुमट पाहून मन थक्क होतं। चला तर मग या भव्य प्रवेशद्वारातून आपण आता पॅलेसमध्ये आत प्रवेश करूया आणि इतिहासाच्या सुवर्णपानांना जवळून अनुभवूया। या पॅलेसची रचना इटालियन स्थापत्य शैलीतील असून यात 5 भव्य घुमट आणि सुंदर अशा कमानी आहेत। गांधीजीच्या वास्तव्याने आणि कस्तुरबांच्या स्मृतींनी पावन झालेले हे ठिकाण आहे। हे पाहण्यासाठी इथे नेहमीच विदेशी नागरिक येत असतात। वरांड्यातून पुढे जात असताना इथल्या पहिल्या खोलीत मी आता प्रवेश करतोय, जिथं बापूंचा अत्यंत सुंदर आणि शांत पुतळा आहे। त्यांना अशा प्रकारे बसलेले पाहिल्यावर जणू ते आजही आपल्याशी संवाद साधत आहेत आणि शांततेचा संदेश देत आहेत असा भास होतो। गांधीजींचा हा पुतळा त्यांच्या ध्यानस्थ अवस्थेतील साधेपणा दर्शवतो। इथं जतन करून ठेवलेल्या अनेक ऐतिहासिक पत्रांपैकी 23 जुलै 1939 रोजी गांधीजींनी हिटलरला लिहिलेल्या या पत्रात माझा मित्र, डिअर फ्रेंड असे संबोधून युद्ध टाळण्याची त्यांना विनंती केली होती। यातूनच गांधीजींच्या अहिंसेच्या विचारांची व्यापकता स्पष्टपणे दिसून येते। या सुंदर आणि प्रशस्त वरांड्यातून चालताना एक वेगळीच राजेशाही अनुभूती येते, पण पुढच्याच खोलीत पाऊल टाकताच इतिहासाचं गांभीर्य जाणवतं। येथे अस्पृश्यता निवारणाचे स्मारक आणि भारत छोडो आंदोलनाची ती क्रांतिकारक पोस्टर्स लावलेले आहेत। करो या मरो आणि मुझे आझादी चाहिए या घोषणांची ही चित्रे पाहून त्यावेळच्या संघर्षाची तीव्रता लक्षात येते। सामाजिक समता आणि स्वातंत्र्यासाठी दिलेला हा लढा आजही या भिंतीवर जिवंत असल्यासारखा वाटतो। यानंतर तिसऱ्या दालनात प्रवेश केल्यानंतर असे जाणवते की हे दालन खऱ्या अर्थाने क्रांतीच्या ऊर्जेने भरलेले आहे, कारण समोरच करेंगे या मरेंगे असा नारा देणारा जनसमुदायाचा तो भव्य पुतळा पाहून लोक चळवळीची ताकद जाणवते। याच दालनात उषा मेहता यांच्या गुप्त रेडिओ केंद्राची माहिती देणारा विभाग आहे। ब्रिटिशांच्या डोळ्यात धूळ फेकून चालवलेले हे सिक्रेट रेडिओ चॅनल म्हणजे त्या काळातील धाडस आणि बुद्धिमत्तेचा अजून नमुना आहे, ज्याने आंदोलनाची मशाल पेटती ठेवली। याच दालनातील बाजूच्या खोलीत असणारा बापूंचा ध्यानस्थ पुतळा पाहून हे दालन अधिकच जिवंत भासू लागतं। काहीतरी वाचण्यात मग्न असलेला हा पुतळा पाहून आपसुकच आपलं मन देखील इतिहासामध्ये हरवून जातं। येथील 5व्या दालनात ठेवलेल्या गांधीजींच्या वापरातील साध्या वस्तू आणि भांडी पाहून त्यांच्या साधे राहणी आणि महान विचारांची प्रचिती येते, जे आजही आपल्याला प्रेरणा देतात। यापुढील 6व्या दालनात असलेली क्षणचित्रे गांधीजी आणि कस्तुरबांच्या अतूट नात्याची साक्ष देतात। राजवाड्याच्या कैदेतही त्यांनी एकमेकांना दिलेली साथ आणि त्यांचे एकमेकावरचे निस्सीम प्रेम संसारातील समर्पणाचा एक आदर्श वस्तुपाठ आपल्यासमोर मांडते। बाहेरचा हा विस्तीर्ण हिरवागार परिसर आणि येथील ऐतिहासिक वास्तू पाहताना मन अगदी प्रसन्न आणि शांत होऊन जातं। आता आपण अत्यंत शांत आणि पवित्र जागेकडे वळतोय, जिथं कस्तुरबा गांधी, महात्मा गांधी आणि महादेवबाई देसाई यांच्या समाध्या आहेत। ही समाधी स्थळे आगा खान पॅलेसच्या मागील बाजूस असलेल्या एका मोठ्या हिरव्यागार बागेत स्थित आहेत, जिथे कस्तुरबांनी आपला शेवटचा श्वास घेतला होता। या बागेतील मुक शांतता आजही त्यांच्या अढळ संघर्षाची आणि बलिदानाची साक्ष देते। 1944 मध्ये याच वास्तूत कस्तुरबांनी अखेरचा श्वास घेतला होता
हे केवळ एक स्मारक नसून गांधीजींच्या आयुष्यातील अत्यंत कठीण आणि भावनिक काळाची साक्षी देणारी जागा आहे. बाहेर पडत असताना पॅलेसच्या मुख्य प्रवेशद्वाराकडून मिळणारा सिमेट्रिकल व्ह्यू अतिशय सुंदर दिसतो. या भव्य आगा खान पॅलेसचे सौंदर्य डोळ्यात साठवून घेताना मन इतिहासात हरवून जाते. इटालियन वास्तुकलेच्या या देखण्या कामानी आणि विस्तीर्ण वरांडे जितके प्रेक्षणीय आहेत, तितकाच या भिंतीमागे दडलेला स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास प्रेरणादायी आहे. इथून बाहेर पडताना मनात एक प्रकारची कृतज्ञता आणि असीम शांतता कायमची घर करून जाते. जर तुम्हाला हा ऐतिहासिक प्रवास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.